नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट भागांचे लेटेस्ट अपडेट। तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सायली आणि अर्जुनचा गृहप्रवेश पाहणार आहोत आणि त्यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आजच्या भागात अस्मिता ही तिच्या नवऱ्याकडे म्हणजेच सचिनकडे कॅनडाला निघून जाणार आहे। तर आजच्या भागात सर्व गोष्टीच अगदी आपल्या मनासारख्या घडणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला नक्की विसरा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबही करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि व्हिडिओचा आनंदही तुम्हाला घेता येईल। तर मित्रांनो, आजच्या एपिसोडकडे वळूया। आता आजच्या भागात आपण असं पाहतो की इकडे प्रिया ही तिची बॅग भरत असते। तिने बॅगेमध्ये खूप पैसे सुद्धा घेतलेले असतात आणि आता ती घर सोडून जाणार असते किल्लेदारचं, कारण तिला वाटत असतं की आता हा नागराज मला काही जिवंत सोडणार नाही आणि या नागराजने जरी मला जिवंत सोडलं तरी महिपत माझे बारीक बारीक तुकडे करेल आणि कुठे फेकून देईल ते कोणाला कळणार सुद्धा नाही, मी कोणाला सापडणार नाही। पण जर मी इकडनं पळून गेले तर किमान माझा जीव तरी सुटेल। स्वप्न पाहिली होती सुभेदारांच्या घरात लग्न करून सून बनून जायचं, पण आता तिथल्या घरातल्यांना माझं कोणाला काही पडलेलंच नाही आहे। फक्त अश्विनला माझं वाटतं, पण त्याला तरी वाटून काय उपयोग, त्याचा मला काय फायदा। त्याबरोबर प्रियाला अश्विनचे शब्द आठवायला लागतात। त्याला किती काळजी आहे तिच्याबद्दल ते तिच्या लक्षात येतं। प्रिया विचार करते, फायदा होत नसतो, फायदा आपण करून घ्यायचा असतो आणि मग ते अश्विनचा फायदा करून घ्यायचं ठरवते। तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन दोघंही घरी यायला निघालेले असतात। अचानक अर्जुन एका ठिकाणी गाडी थांबवतो। सायली त्याला विचारते, आपण इथे का थांबलो? अर्जुन म्हणतो, थांबा, माझं एक काम आहे। आणि मग अर्जुन हा गाडीतून खाली उतरतो आणि लगेचच एका ठिकाणी जात असतो। आता मात्र सायलीला माहीत नसतं की अर्जुनचं नेमकं काय काम आहे आणि अर्जुन कुठं गेला आहे। त्यामुळे सायली गाडीतच बसून अर्जुनची गाडीमध्ये परत येण्याची वाट पाहत असते। तर दुसरीकडे अस्मिता ही तिच्या सासरी जायला निघालेली असते आणि तिकडूनच ती तिच्या नवऱ्याकडे कॅनडाला जाणार असते। आता अस्मिताला कॅनडाला जाण्याची खूपच जास्त घाई लागलेली असते। ती विमलताईला सांगत असते, विमल लवकर बॅग घेऊन ये गं, विमल लवकर ये। विमल बॅग घेऊन आल्याबरोबर अस्मिता ही खूप खुश असते। त्याबरोबर कल्पना आणि पूर्णाजी ह्या तिला सांगत असतात की हे बघ, तू जरा शांतपणे सासरी जा। त्याबरोबर लगेचच ती म्हणत असते की मला सासरी जाण्यात ना काहीसुद्धा इंटरेस्ट नाही आहे, पण सचिनने सांगितलं आहे ना सामान घेऊन यायचं आहे म्हणून जाते। त्याबरोबर लगेचच प्रताप तिला म्हणत असतो, तुला सासरी जायला काय अडचण आहे बरं? आणि सासरीच जायचं आहे ना, सचिनने सांगितलं आहे ते तसंच करायचं। तो तुझा नवरा आहे, पहिले सासरी जायचं आणि मग एअरपोर्टला, कळलं? त्याबरोबर पुढे तो म्हणत असतो की अगं कितीसा वेळ लागणार आहे तुला तिकडे जायला? तर लगेच इकडे अश्विन म्हणत असतो, डॅड तिला वेळच पडलेलं नाही आहे, तर खरं तर तिला मध्ये सासर नावाचा जो नाका आहे ना तो नको आहे। तिला डायरेक्ट तिच्या सासरी न जाता खरं तर नवऱ्याकडे जायचं आहे कॅनडाला, बरोबर ना अस्मिताई? त्याबरोबर कल्पना तिला म्हणत असते, तुला सासर टोचतं का गं? सासरी जायला कसली हरकत आली आहे? त्याबरोबर अर्जुन आणि सायली दोघंसुद्धा घरी आलेले असतात। अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि तिला अन्नपूर्णा निवासच्या गेटमधून डायरेक्ट आतमध्ये घेऊन येतो। आता तो सुभेदारांच्या दरवाजात येऊन उभा राहिलेला असतो आणि घरातले सगळे कुटुंबीय त्यांच्या समोर आलेले असतात। अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, चला मिसेस सायली आपल्या हक्काच्या घरात। त्याबरोबर लगेचच कल्पना ही अर्जुनला तिथेच थांबवत म्हणते, अर्जुन प्लीज, मला आता पुन्हा सगळं तेच रिपीट करायला लावू नकोस। त्याबरोबर प्रताप हा अर्जुनला म्हणत असतो, अर्जुन आमचा निर्णय हा फिक्स आहे, आम्ही या घरात सायलीला घेणार नाही आहोत। आम्ही तुम्हाला काल रात्रीच इकडनं निघून जायला सांगितलं होतं, पण तेव्हा तुम्ही इकडनं गेलात नाही। आता इकडनं ताबडतोब निघून जा, कळलं? त्याबरोबर लगेचच इकडे अर्जुन हा प्रतापला सांगत असतो, डॅड काल रात्री मी काही बोललो नाही, कारण मला तमाशा नको होता रात्रीचा, पण आता नाही, मी माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर जितका माझा या घरावर हक्क आहे तितकाच माझी बायको म्हणून सायलीचा सुद्धा या घरावरती हक्क आहे। आमचं लग्न तुमच्या सगळ्यांच्या समोरच झालेलं आहे। ही माझी बायको आहे सायली अर्जुन सुभेदार आणि त्याचे लीगल डॉक्युमेंट्स लवकरच तुमच्या समोर येतील, म्हणजेच आमचं मॅरेज सर्टिफिकेट। त्याबरोबर लगेचच हे सगळं ऐकून अश्विनला अर्जुनचा राग येतो। अश्विन लगेचच अर्जुनला म्हणत असतो, म्हणजे आता तू घरातल्यांबरोबर कायद्याची भाषा बोलणार दादा? त्याबरोबर अर्जुन लगेच त्याला म्हणत असतो, नाही अश्विन,
मला हे सगळं बोलण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता, पण तुमच्यामुळेच मला हे सगळं बोलावं लागतं आहे. तुमच्यामुळेच मला तुम्हाला आमच्या लग्नाची आठवण करून द्यावी लागते. त्याबरोबर पुढे अर्जुन म्हणत असतो की सायली ह्या घरची सून आहे, कारण ती माझी बायको आहे. त्याबरोबर लगेचच पूर्णाजी ही अर्जुनला सांगत असते, अर्जुन, आम्ही या मुलीला या घरची सून मानत नाही. कळलं तुला? उगाचच आम्हाला तीच वाक्य परत परत बोलायला लावू नकोस. आणि तुझा हा कायदा वगैरे जे काही आहे ना, ते सगळं काही या उंबरठ्याच्या बाहेर ठेवून यायचं. घरात आल्याच्या नंतर सुभेदारांच्या प्रथा परंपरांचा मान राखला गेला पाहिजे. कळलं? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, एक्झॅक्टली पूर्णाजी, मला सुद्धा हेच म्हणायचं आहे. मग आमचं लग्नसुद्धा सुभेदारांच्या मनाप्रमाणे रीतिरिवाजांप्रमाणेच झालं होतं ना. मग त्या हेतूने सुद्धा या कोण झाल्या सुभेदारांच्या? मोठी सून, बरोबर? हे बघ पूर्णाजी, तू कायद्याच्या हिशोबाने बघ किंवा नात्यांच्या हिशोबाने बघ, रीतिरिवाजांच्या हिशोबाने बघ, या घरची सून आहेत. आणि तू कायम डॅडपेक्षा जास्त प्रेम मॉमवरती केलेलं आहेस. तू एक आदर्श सासू कशी असावी हे लोकांसमोर कायम एक एक्झाम्पल ठेवलेलं आहे. आणि आता तीच अन्नपूर्णा सुभेदार तिच्याच नातसुनेशी हे असं वागणार आहे का? सुभेदार त्यांच्या नातसुनेला घरात घेणार नाहीत का? त्यांच्या नातसुनेने हे असं घराच्या बाहेर गार्डनमध्ये राहायचं आहे, तुला बरोबर वाटतंय का पूर्णाजी? सांग ना, कोण आहेत सायली या घरची? त्याबरोबर लगेचच पूर्णाजी हळू दबक्या आवाजात मोठी सून असं म्हणते. त्याबरोबर लगेच अर्जुन म्हणतो, काय म्हणालीस पूर्णाजी? मला ऐकू नाही आलं, तुझा आवाजच नाही येत आहे. आता मात्र सायली ही अर्जुनकडे बघत असते. सायली अर्जुनला म्हणत असते, अहो तुम्ही. तर अर्जुन सायलीला म्हणतो, मिसेस सायली थांबा तुम्ही. तर पूर्णाजी अर्जुनला जोरात सांगते, मोठी सून. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, मी पण तेच सांगतो पूर्णाजी, मोठी सून आहेत ना त्या या घरची. मग त्यांना असं घराच्या बाहेर राहायला का लावताय तुम्ही? घरात घ्या त्यांना ना. त्याबरोबर लगेचच इकडे हे सगळं ऐकून घरातल्या सगळ्यांनाच अर्जुनचा राग येत असतो. अस्मिता हे अर्जुनला म्हणत असते, अर्जुन, का तुम्ही लोक उगाच ही सगळी नाटकं करताय? त्यापेक्षा एक काम करा ना, जा आणि कुठल्या तरी फ्लॅटवर राहा ना आपल्या. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, तेच तर मी सांगत होतो यांना, मिसेस सायलींना, अस्मिताई, पण यांना कळत नाही आहे. मी सुद्धा यांना म्हटलं होतं, पण त्यांना त्यांच्या माणसांबरोबर, त्यांच्या परिवाराबरोबर, म्हणजे तुमच्याच सर्वांबरोबर राहायचं आहे. त्याबरोबर प्रताप हा अर्जुनला म्हणत असतो, अर्जुन, तुझी ही कायद्याची भाषा बोलतोयस ना, त्यावर आम्ही तर तुला काही उत्तर देत नाही आहोत, पण तू जे बोलतोयस ते खूप चुकीचं आहे. तर लगेच अश्विन हा अर्जुनला म्हणत असतो, दादा, म्हणजे तू पूर्णाजी, डॅड, आई कोणाचं काहीच ऐकणार नाही आहेस का? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, अश्विन, मी माझ्या बायकोचा मान राखणार आहे. त्याबरोबर आता सगळेजण अर्जुनकडे बघतच राहतात. तर अर्जुन सांगत असतो, ह्या कायम नाती जपण्यासाठी धडपडत असतात आणि ह्या घरची सून आहेत, या माझी बायको आहेत, त्यामुळे ह्यांचा या घरामध्ये गृहप्रवेश होणार. त्याबरोबर लगेचच आता सायली ही अर्जुनकडे बघत असते आणि अर्जुन हा सायलीचा गृहप्रवेश करायचा असं म्हणत असतो. अर्जुन पुढे हेही सांगत असतो की मी माझ्या बायकोच्या डोळ्यामध्ये पाणी बघू शकत नाही. मला माझ्या आजीने आणि आईने हेच शिकवलं आहे की बायकोच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं. आणि मग सायलीचा गृहप्रवेश करायला कुंकवाचा करंडा, माप सगळं आणायला अर्जुन देवघराजवळ जात असतो. पूर्णाजी अर्जुनला हाक मारते, अर्जुन थांब. अर्जुन लगेच जागीच थांबतो. पूर्णाजी अर्जुनला म्हणत असते, तू जर तुझी मनमानीच करणार असशील तर तुला माझ्या देवघराजवळ जाण्याची परवानगी नाही. आता हे ऐकल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, बरोबर हेच वाटलं होतं मला पूर्णाजी, तू असंच काहीतरी बोलणार आणि असंच वागणार, म्हणून मी गृहप्रवेशाची सगळी तयारी आधीच करून आलो आहे. आणि मग तो सायलीच्या शेजारी येऊन बाजूला उभा राहतो आणि तिथे जी पिशवी त्याने ठेवलेली असते ती उचलतो आणि त्यामधून माप, तांदूळ, सुपारी सगळंच काढतो. त्याचबरोबर तो ओवाळणीचं सामानसुद्धा काढतो आणि स्वतःच्या हाताने तिथे माप ठेवतो, त्यात तांदूळ ओततो, सुपारी ठेवतो, त्यानंतर ताट घेतो, त्याच्यामध्ये निरांजन ठेवून ते सगळं कुंकू वगैरे काढून घेतो. त्यानंतर स्वतःच्या हाताने सायलीचं औक्षण करतो. त्याबरोबर सायली खूप भावूक झालेली असते, पण ती काही बोलत नसते. मग अर्जुन औक्षण करून झाल्यावर सायलीला माप ओलांडून घरात यायला लावतो. सायली लक्ष्मीच्या पावलांनी माप ओलांडून सुभेदारांच्या घरात सून म्हणून आलेली असते. सायली घरात आली हे बघून कोणालाच आनंद झालेला नसतो, उलट सगळ्यांनाच सायलीचा खूप जास्त राग आलेला असतो. पण सध्या कोणीसुद्धा सायलीला काहीच बोलत नाही.
त्यानंतर सायली ही मनातल्या मनात म्हणत असते की आज माझा या घरात प्रवेश झालेला आहे, पण लवकरच तुम्हा सगळ्यांच्या मनात सुद्धा माझा प्रवेश होईल. आता खरं तर सायली खूप जास्त खुश असते, पण ती कोणालाही काहीच बोलत नाही. त्यानंतर अर्जुन हा त्यांच्या बॅगा घेतो आणि सायलीला घेऊन त्यांच्या खोलीत येतो. आता सायली खोलीत आल्याबरोबर पुन्हा एकदा तिची खोली अगदी व्यवस्थित नीट निरखून पाहत असते. ती खोलीत आल्याबरोबर लगेचच तिची बॅग बेडवरती ठेवते आणि बॅगेतलं सामान काढत असते. तर अर्जुन हा खोलीत येऊन त्याच्या हातातली बॅग ठेवतो आणि सायलीला सांगत असतो, मिसेस सायली, खरंच आज किती दिवसांनी तुम्ही या खोलीत आलात आणि या घराला अगदी घरपण आल्यासारखं वाटतंय. तुम्हाला माहिती आहे, मला तर एक क्षणात असं वाटत होतं की आपण दोघं परत कधीच एकत्र या खोलीमध्ये येऊ शकणार नाही, पण आता तसं कधीच होणार नाही. मला ना एकदा तर खूप हरल्यासारखं वाटत होतं, पण आता तुम्ही माझ्यासोबत आहात, या खोलीत आहात ना, आता मी तुमचा चेहरा रोज बघू शकेन आणि मग मला कधीच हरल्यासारखं वाटणार नाही आणि मी कधीच हरणार नाही, कारण तुम्ही कायम माझ्यासोबत असणार आहात, या खोलीत असणार आहात. आता मात्र सायली अर्जुनला काहीच उत्तर देत नसते, ती त्याच्याबरोबर बोलत नसते. मग अर्जुन हा सायलीच्या हातातली बॅग खाली ठेवतो आणि तिला म्हणतो, तुम्ही काही बोलत का नाही आहेत मिसेस सायली? त्यावर सायली हे अर्जुनला म्हणत असते, काय केलं तुम्ही आज हे सगळं? आपलं दोघांचं काय ठरलं होतं? आपण आपल्या घरातल्यांशी वाट बघणार आहोत, त्यांचं सगळं व्यवस्थित होईल, ते आपल्यावरती चिडणार नाही, आपल्याला स्वीकारतील, या सगळ्या गोष्टींची वाट बघायचं ठरवलं होतं ना, मग तुम्ही हे सगळं काय केलं? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, वाट बघायची म्हणजे नेमकी किती वाट बघायची होती मिसेस सायली? 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष की डायरेक्ट 50 वर्ष? हां, मग 50 वर्षांनंतर आपल्या घरातल्यांची मनं आपण जिंकली असती आणि या घरात आलो असतो. मग मी तुम्हाला म्हटलं असतो, मिसेस सायली, अहो आज 50 वर्षांनंतर आपल्या घरच्यांनी स्वीकारलं आहे आपल्याला, काहीतरी गोडाधोडाचं झालं पाहिजे, सेलिब्रेशन व्हायलाच हवं. मग तुम्ही मला म्हणाला असतात, सेलिब्रेशन वगैरे काही नको बाबा, अहो माझी कंबर धरली आहे खूप आणि गुडघेसुद्धा दुखत आहेत, मला काही जमणार नाही. मग मी तुम्हाला म्हटलं असतं, अहो असं कसं, आज आपल्या घरच्यांनी स्वीकारलं, आज सेलिब्रेशन तर करायचंच. आणि मग मी तुमच्याबरोबर नाचलो असतो. आणि मग अर्जुन हा सायलीबरोबर कपल डान्स करायला लागतो. आता इकडे सायली अर्जुनला म्हणत असते, अहो तुम्ही काय करताय? खरं तर अर्जुन हे सगळं सायलीच्या चेहऱ्यावरती स्माईल आणण्यासाठी करत असतो, हे सायलीला माहीत असतं. सायलीला हसू तर खूप येत असतं, पण ती स्वतःचं हसू आवरते आणि अजिबात हसत नसते. मग अर्जुन हा लगेचच डान्स करता करता सायलीला सोडतो आणि म्हणत असतो, अहो काय हे, कंबर दुखली माझी, किती नाचलो आज, बापरे. बरं चला आता गोडाधोडाचं करायला घ्या, घरच्यांनी स्वीकारलं नाही का आपल्याला? नाही, कसलं गोडाधोडाचं, मला तर शुगर आहे, तुम्हालासुद्धा डायबिटीज आहे नाही का, विसरलंच होतो मी. बरं जाऊ द्या, मला सांगा माझ्या कमरेचा पट्टा कुठे ठेवला आहे, आठवतोय का तुम्हाला? त्याबरोबर लगेच सायली जोरजोरात हसायला लागते आणि अर्जुनला म्हणत असते, अर्जुन सर काय हे तुमचं? त्यावर अर्जुन हा सायलीचे हात हातात घेत म्हणत असतो, मिसेस सायली, तुमच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून हा सगळा अट्टहास होता. बरं, कायम अशाच हसत राहा, तुम्ही हसताना खूप छान दिसता. त्याबरोबर लगेच सायली ही अर्जुनला म्हणत असते, पण तुमचं काय, तुमच्याशी काही बोलायला आलं ना की तुमची वकिली लगेच सुरू होते, तुमचा वकील तुमच्यातला बाहेर येतो उफाळून. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, अरे हे बरं आहे तुमचं, म्हणजे तुमच्या मनासारखं मीच केलं आणि तरीसुद्धा तुम्ही मलाच बोलताय. त्याबरोबर इकडे लगेचच अस्मिता ही कॅनडाला जायला निघालेली असताना सायली घरी आलेली असते, त्यामुळे तिचा मूड ऑफ झालेला असतो. ती म्हणत असते, ही मुलगी माझ्या आडवी गेली, आता माझी कॅनडाची ट्रिप व्यवस्थित होतीये की नाही काय माहीत, कशी होईल माझी ट्रिप. आता खरं तर इकडे आता मुद्दामून ती हे सगळं बोलत असते, तिला राग आलेला असतो आणि ती तो व्यक्त करत असते. मग कल्पना ही तिला म्हणत असते, अस्मिता असं काहीसुद्धा नाही होणार, तुझी ट्रिप खूप छान होईल, तू अगच वाईट विचार करू नकोस बरं. त्याबरोबर लगेचच इकडे आता पूर्णाजी ही अस्मिताला सांगत असते, अस्मिता हे बघ बाळा, व्यवस्थित जा आणि सासरी पोहोचलीस की मला कॉल कर, सासरून निघालीस की कॉल कर, एअरपोर्टला पोहोचलीस की कॉल कर, विमानात बसलीस की कॉल कर, पोहोचल्यावर परत कॉल कर, काळजी घे, सगळे गोष्टी आम्हाला सांगत राहा. अस्मिता म्हणत असते, काय पूर्णाजी, आता श्वास घेईन तो सुद्धा तुम्हाला सांगून घेईन, बस
अगं माझी काळजी करायचं सोडा तुम्ही आता हे जे सुभेदारांच्या घरावरती संकट आलं आहे ना, त्याचा विचार करा. आता घरात काय काय घडणार नवीन काय माहीत. सगळी संकटं सुभेदारांच्याच घरावर कशी येतात काय माहीत. त्याबरोबर अश्विन हा म्हणत असतो, सगळी संकटं नाही आहेत, फक्त सायली नावाचं एकच संकट आपल्या घरावरती आलं आहे. त्याबरोबर आता लगेच प्रताप हा अश्विनला म्हणत असतो, अश्विन अरे ती कॅनडाला चालली आहे ना, मग हे सगळं बोलण्याची आत्ता काही गरज आहे का. त्याबरोबर अश्विन गप्प राहतो. तर प्रताप हा अश्विनला म्हणत असतो, अश्विन अरे तिला हसत हसत आपल्याला निरोप द्यायचा आहे की नाही, हसत हसत घालवायची आपल्याला तिला. त्याबरोबर हे ऐकून अश्विन लगेचच 2 मिनटं गप्प राहतो, विचार करतो आणि म्हणतो, ठीक आहे डॅड. आणि मग तो अस्मिताला म्हणत असतो, अस्मिताई हे बघ, विमानातून हात बाहेर काढायचा नाही. आणखीन एक, तू जास्त चॉकलेट खायचे नाही, एअर हॉस्टेलकडे एक्स्ट्रा चॉकलेट मागायचं नाही. आणखीन एक महत्त्वाचं, एक काम कर, जाताना विमानात बसायच्या आधी पायलटला सांगून ठेव, तुला कॅनडा आलं की उठवा, तुला कॅनडा आलं की सांगा, नाहीतर तशी झोपून कुठे तरी पुढे निघून जाशील, कळलं. त्याबरोबर लगेच सगळेजण हसायला लागतात. तर लगेच आता इकडे अस्मिता ही त्याला म्हणत असते, ठीक आहे एक काम करू, तूच चल माझ्याबरोबर, त्या विमानातून तुलाच खाली फेकून देते. त्याबरोबर पूर्णाजी हे लगेच त्याला म्हणत असते, किती मस्करी करशील रे तिची. आणि मग लगेच पूर्णाजी आणि कल्पना ह्या म्हणत असतात की खरं सांगतो, इतके दिवस तुला सासरी जा जा बोलत होतो, पण आज तू जातेस, खरंच खूप कालवा होते ग मनात. इतक्यात त्या ठिकाणी अर्जुन आणि सायली दोघंही आलेले असतात. अर्जुन आल्याबरोबर लगेचच अस्मिताताईला म्हणत असतो, अस्मिताई अगं इकडे माझी बायको आली आहे, म्हणून तुला जाण्याची काही गरज वगैरे नाही आहे, तू राहू शकतेस इथे. हां फक्त माझ्या बायकोला टॉन्ट थोडे कमी मार. हा त्याबरोबर लगेच कल्पनाला राग येतो आणि कल्पना ही अर्जुनला सांगत असते, हे घर माझ्या मुलीचं सुद्धा आहे आणि ती तिच्या सासरी चालली आहे, ते सुद्धा तिच्या नवऱ्याने तिला बोलवलं आहे, म्हणून कॅनडाला चालली आहे ती तिच्या नवऱ्याकडे. आता हे ऐकून अर्जुन आणि सायली दोघांनाही बरं वाटतं की आता फायनली अस्मिता ही तिच्या नवऱ्याबरोबर तिच्या सासरी जाऊन राहणार आहे. त्यानंतर लगेचच अर्जुन म्हणतो, व्हॉट, फायनली अस्मिताई तिच्या सासरी चाललेली आहे. खरंच अस्मिताई ऑल द बेस्ट, तुला खूप खूप बेस्ट विशेष. नाही खरं तर बेस्ट विशेष ह्या बिचाऱ्या सचिनला द्यायला हव्या, तो आता तुला कसं झेलणार आहे खरंच. त्याबरोबर लगेच आता प्रताप हा अर्जुनला म्हणत असतो, आता हे सगळं बोलण्याची काही गरज होती का. त्याबरोबर लगेच अर्जुन हा गप्प बसतो आणि सॉरी डॅड. त्याबरोबर लगेचच पुढे सायली म्हणत असते, अस्मिताताई तुम्ही तुमच्या सासरी चाललाय ना, तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा. त्याबरोबर अस्मिता काही सायलीला उत्तर देत नाही. सायली म्हणते, एकच मिनटं अस्मिताताई, आणि लगेचच ती किचनमध्ये जाऊन दही साखर घेऊन येते आणि अस्मिताला देत म्हणत असते, हे घ्या अस्मिताताई, तुम्ही परदेशवारीसाठी जाताय ना, परदेशवारीसाठी जाताना दही साखर घ्यायचं असतं, शुभेच्छा असतात ह्या, चांगलं असतं. त्याबरोबर अस्मिता सायलीच्या हातून दही साखर घेत नसते, तिला सायलीचा राग येत असतो, मग ती सायलीला धक्का देते. आता सायलीला अस्मिताने धक्का दिल्याबरोबर सगळेजण अस्मिताकडे आणि सायलीकडे बघतच राहतात. खरं तर हे कोणाला आवडलेलं नसतं, पण कोणी तिला काही बोलत नाही. अस्मिता म्हणत असते, मला तुझ्याकडून काहीसुद्धा नको आहे. सायली ही अस्मिताला म्हणत असते, अहो अस्मिताताई असं काय करताय, ह्या शुभेच्छा असतात. तर इकडे अर्जुनला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो अस्मिताताईचा, तर सायलीला बिचारीला वाईट वाटलेलं असतं. तर अस्मिता ही सायलीला म्हणत असते, तू दिलेल्या शुभेच्छा मला श्रापाबरोबर आहेत. आता हे ऐकून सायलीला आणखीन जास्त दुःख होतं, पण तरीसुद्धा ती काहीच बोलत नसते अस्मिताला, उलट फक्त ती तिच्या डोळ्यातलं पाणी तसंच डोळ्यातच ठेवून उभी राहते. तर अर्जुनने तिला पळत असताना सावरलेलं असतं. तर दुसरीकडे आता सायली ही किचनमध्ये असते, तर अर्जुन तिच्याकडे येतो आणि तिला म्हणत असतो, मिसेस सायली, लग्नानंतर नवीन सून काहीतरी नवीन आणि गोडधोड करते ना किचनमध्ये पहिल्यांदा, मग तुम्ही काय करणार आहात. त्याबरोबर सायली म्हणत असते, मी रवा बनवते, लगेचच रवा भाजायला घेते. त्याबरोबर लगेच अर्जुन ठीक आहे म्हणतो. इतक्यात कल्पना त्या ठिकाणी येते आणि सायलीला म्हणत असते, खबरदार, ह्या किचनशी तुझा आता काहीसुद्धा संबंध नाही, कळलं तुला. त्याबरोबर हे ऐकून सायलीला खूप वाईट वाटतं. तर अर्जुनला मात्र आता इथे कल्पनाचा राग आलेला असतो, त्याला तिने बोललेलं अजिबात आवडलेलं नसतं. तर दुसरीकडे आता चैतन्य आणि अर्जुन दोघंसुद्धा एका ठिकाणून चाललेले असतात आणि इतक्यात त्यांना महिपतची गाडी दिसते. अर्जुन विचार करतो, महिपतची गाडी या ठिकाणी काय करते, आणि
त्याच्याबरोबर हा जोशी वकील. मग लगेच अर्जुन आणि चैतन्य दोघंसुद्धा त्या गाडीचा पाठलाग करायला लागतात आणि फायनली त्यांना ही गोष्ट कळालेली असते की जोशी वकील हा महिपतचाच एक माणूस आहे. आणि हे कळाल्यावर अर्जुनला खूप मोठा शॉक बसतो आणि हा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील आणि त्याचबरोबर त्या व्हिडिओंचा आनंदही तुम्हाला घेता येईल आणि सिरियलचे प्रत्येक अपडेट पटापट तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद.